आहोत हॉटेलमधल्यासारखी काजू करी। तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। ही बघू शकता तुम्ही छान अशी काजू करी झालेली आहे। रंग पण सुरेख आहे। पण काजू करी करायची म्हणलं तर मसाला व्यवस्थित पाहिजे। जोपर्यंत तुम्ही मसाला व्यवस्थित बनवणार नाही तोपर्यंत तुमची कुठलीही रेसिपी व्यवस्थित होणार नाही। तुम्ही मसाला करताना व्यवस्थित काळजी घ्या आणि व्यवस्थित मसाला म्हणजेच ग्रेव्ही व्यवस्थित केली तरच होणार आहे। इकडे घेतलेले आहेत मी काजू, एक वाटीभर काजू घेतलेले आहेत। ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या। पाण्याने धुवायचं कारण हे आहे की त्याच्यामध्ये जर केमिकल वगैरे असेल तर ते निघून जातं आणि काजू धुवून जर भिजायला घातले तर भिजायला पटकन मदत होते। आणि धुवून झाले की तुम्ही अर्धा तास हे बाजूला साईडला ठेवून द्या। तोपर्यंत काजू भिजतात तोपर्यंत आपल्याला मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे, ग्रेव्हीची तयारी करून घ्यायची आहे। इकडे मी घेतलेले आहेत 2 टोमॅटो, ते कट करून घ्यायचे आहेत। जास्त पण तुम्ही घेऊ शकता पण मी 2च घेतलेले। 2 टोमॅटोमध्ये छान अशी ग्रेव्ही होती। आणि कांदे घ्यायचे आहेत आपल्याला। कांदे पण 4 घ्या पण माझ्याकडे हे मोठे कांदे असल्यामुळे मी 2च घेत आहे। 2 कांदे घेतले तरी भरपूर ग्रेव्ही होते आणि तुम्हाला ग्रेव्ही कितपत करायची याच्या आवडीनुसार म्हणजे याच्यानुसार तुम्ही कांदे जास्त कमी जास्त करू शकता। तर 4 ते 5 लोक खातील एवढी ग्रेव्ही तयार होते आणि काजू करी एवढी तयार होते। आणि एक काम करा, तुम्ही कांदे जर घेतले चिरून तर खूप कांदे तिखट असतील तर ते भाजीचा पण तिखट अशी चव लागते आणि जिभेला चरचर भाजी लागते। तर तुम्ही कांदे धुवून घ्या। जेव्हा तुम्ही कांदे कट करणार आहात तेव्हा धुवून ते साईडला ठेवून द्या, जेणेकरून आपण दुसरे मसाले तोपर्यंत तयार करून घेऊया। तर इकडे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। धने घेतलेले आहेत, काळी मिरी आणि लवंग। आपल्याला कुठलाही बाहेरचा मसाला वापरायचा नाही तरी पण आपली ग्रेव्ही छान होणार आहे, काजू करी छान होणार आहे। कांदा, टोमॅटो, अद्रक, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर। तुम्ही मसाला व्यवस्थित बघून घ्या जेणेकरून तुमची ग्रेव्ही छान होईल। जर तुम्ही असा मसाला तयार केला तर तुमची काजू करी एकदम टेस्टी आणि चविष्ट होईल। आणि हे छान हलवून घेतलं की आता याच्यामध्ये आपल्याला घालायची जिरी, हळद आणि हे मोठं मीठ। मोठं मीठ वापरा जर तुम्हाला मसाले आता मला हा मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे त्याच्यामुळे मी मीठ मोठं वापरत आहे। जर तुम्हाला सुकी भाजी वगैरे करायची असेल तर तुम्ही जे बारीकवालं मीठ असतं ते वापरू शकता। पण शक्यतो तुम्ही रस्सा भाज्या करत असाल किंवा असा मसाला मिक्सरमध्ये वाटून मग भाजी करत असाल तर शक्यतो तुम्ही मोठं मीठ वापरा, जेणेकरून आपल्या आरोग्याची काळजी होईल। हा मसाला थंड होत आहे, याच्यामध्ये थोडेसे काजू घालून घ्या। तुम्ही वेगळे पण काजूची पेस्ट करू शकता पण मी मसाल्यामध्येच टाकत आहे। थंड झालेला आहे पूर्ण मसाला आणि आता मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचा आहे। याच्यामध्ये पाणी वगैरे घालायची काही गरज नाही। इकडे तोपर्यंत आपले काजू तुम्ही बघू शकता भिजता आहेत आणि आपली ग्रेव्ही पण वाटून तयार आहे। आता आपण कढई ठेवून घेऊया। आपली कढई गरम होती आहे तोपर्यंत इकडं आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे। आणि आता तुमच्या आवडीनुसार तेल घाला। इथे मी मसाले पण खूप जास्त घेतले नाहीत। छोटी विलायची, मोठी विलायची, लवंग मगाशी घातली होती मसाल्यामध्ये, दालचिनी, एवढेच मसाले घेतलेले आहेत, जास्त नाही घेतलेले आहेत। आणि हे ग्रेव्ही जी आहे ती तेल गरम झाल्यानंतर ग्रेव्ही त्याच्यामध्ये टाका। त्याच्यानंतर टाका थोडीशी हळद, हिरवी मिरची नाही लाल मिरची पावडर, जी काश्मीरी लाल मिरची पावडर आहे त्याने रंग पण छान येतो आणि तिखट पण होत नाही। आपली कुठल्याही ग्रेव्हीच्या भाज्या जर करायच्या असेल तर मिरची पावडरने भाज्याचा रंग सुरेख होतो पण तिखटपणा येत नाही। इकडं पाणी गरम झालेलं आहे, थोडंसं पाणी घालून घेऊया जेणेकरून आपले मसाले करपणार नाही किंवा जळणार नाही। त्याच्यासाठी थोडे मसाल्यामध्ये तेल घाला आणि नंतर बाकीचं पाणी घाला 5 ते 10 मिनिटानंतर। आणि आता हे छान असं शिजू द्या ग्रेव्ही। आता मी जास्त पाणी घातलेलं आहे जेणेकरून याच्यामध्ये जे टॉक्सिन असतील गरम ह्याचे कांद्याचे वगैरे तर ते शिजण्यासाठी पाणी थोडंसं जास्त घाला आणि झाकून ठेवा 5 मिनिटांनी। तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण हे झालेलं आहे, कमी झालेलं त्याच्यामधलं। आता मी काजू घालून घेतलेले आहे। आता 5 मिनिटं हे झाकून ठेवा आणि तुम्ही बघू शकता आपली तयार आहे छान अशी काजू करी।
पाणी खूप जास्त घातलं होतं मी, तरी पण घट्ट झालेली आहे एकदम हॉटेलमधल्यासारखी. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायचा आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे. आणि अशी जर ग्रेव्ही केली, मी सांगितल्याप्रमाणे जर मसाला केला, तर नक्कीच तुमची काजू करी एकदम छान होणार आहे. काय रंग सुरेख आलेला आहे, एकदम छान कलरफुल असं. खूप तिखट पण नाही, थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. बघू शकता तुम्ही. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. पुनश्च धन्यवाद.